निव्वळ योगायोग आहे. काका भेटले. कितीतरी म्हटलं ना तरी राजकारणापासून लांब जाऊ शकत नाही. मी म्हटलं की राजकारण कव्हर करायचं नाही, पण काका आत्तामध्ये रस्त्यात प्रचार संपवून येत होते. ही सेगमेंट पूर्णपणे अराजकीय आहे. त्याचबरोबर हा निव्वळ योगायोग होता. ते काका आपला प्रचार संपवून घरी जात होते आणि मी माझ्या कामानिमित्ताने त्याच बाजूने जात होतो आणि खूप वर्षापासूनची माझी आणि त्यांची ओळख आहे. त्यामुळे म्हटलं तुम्हाला सोडू का, आणि वाटलं की आपल्या ह्या रोजनिशीमध्ये ह्या गोष्टीची नोंद केली पाहिजे की असाही एक माणूस आहे, जवळपास 25 वर्ष उपशाखा प्रमुख असून सुद्धा त्याने पक्ष चेंज केलेला नाही. कोणाचंही प्रमोशन नाही करायचं, पण या काकांबद्दल मला सांगायचं आहे ते म्हणजे काका अशी व्यक्ती आहेत जे आजपर्यंत शिवसेनेतला प्रत्येक प्रसंग बघून आजपर्यंत टिकून राहिले. म्हणजे हेच अप्रूप वाटतं मला. हे कुठून येतं? इथे क्षुल्लक कारणावरून ह्या पक्षामधनं त्या पक्षामध्ये उडी मारणारी किंवा साधा 1000 रुपयाचा पे हाईक मिळतं म्हणून ह्या कंपनीमधून त्या कंपनीमध्ये स्विच करणारी मंडळी पाहिलेत. एकंदरीत ह्या मंडळींच्या गोतावळ्यामध्ये अशी सुद्धा लोक आहेत. माझा कुठलाही हेतू नाही आहे कुठल्याही गोष्टीचं प्रमोशन करायचं. त्याचबरोबर हे ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पद नाही मिळालं, तिकीट नाही मिळालं, लोक डायरेक्ट चेंज करतात पक्ष. या काकांना मी म्हणजे जेव्हापासून राजकारण मला कळतंय ना तेव्हापासून बघतोय. आणि विशेष म्हणजे मला हल्लीच कळलं ज्यावेळेला राम मंदिर झालं त्यावेळेला 6 डिसेंबर बाबरीच्या वेळेला काका अयोध्येमध्ये होते. ही एक वैशिष्ट्य म्हणजे एवढं राम मंदिर झालं पण साहेबांचा आदेश तो साहेबांचा आदेश. आजपर्यंत काका अयोध्येला गेलेले नाही आहेत, अजून प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलेलं नाही आहे. यालाच म्हणतात निष्ठा. इथे आम्ही 25 सेकंद एका व्यक्तीबरोबर किंवा एकंदरीत एका विषयाबरोबर निष्ठा ठेवू शकत नाही. आणि ही अशी मंडळी आहेत जी 25 वर्ष एका संघटनेबरोबर फक्त एका शब्दासाठी निष्ठा ठेवून आहेत. हे पाहून खूप जास्त मला वेगळं वाटतं, कारण आज निष्ठा म्हणजे क्षुल्लक झालेली आहे. आज कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहेच. पूर्णपणे अराजकीय बोलतोय मी. मला कोणत्याही गोष्टीवर कोणालाही इन्फ्लुएन्स करायचं नाही आहे, पण खूप भन्नाट आहे. अशा प्रकारची लोक ज्या वेळेला रस्त्यावर भेटतात, हे जे कार्यकर्ते आहेत ह्यांच्यामुळेच ह्या मोठमोठ्या संघटना टिकल्या आहेत आणि टिकतील सुद्धा. निव्वळ योगायोग आहे. मला रस्त्यात भेटले आणि मला आत्ता आहे ना थोडंसं भरून आल्यासारखं का वाटतंय, कारण एक इमानदार माणसाला, निष्ठावंताला थोडंसं आपण हातभार लावल्यासारखं वाटतं. बाकी काय नाही बघा. हे लगेच शेला बाहेर आला. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाकी मी अराजकीय सरकारी माणूस असल्यामुळे कोणाचाच प्रचार करत नाही आहे, पण चांगल्या गोष्टी ह्या नेहमीच शेअर केल्या पाहिजेत असं मला वाटतं. बाकी तुम्हालाही अशी निष्ठावान माणसं माहिती असतील तर मला कळवायला बिलकुल विसरू नका. मी त्यांचीही स्टोरी शेअर करायला बिलकुल विसरणार नाही. तोपर्यंत स्टोरी टू बी कंटिन्यूड आणि हर हर महादेव.